त्यांना की हवस संरक्षण देत डिफेन्स करत वश नहीं क्या शत्रूवर जिंदगी चाल है को मार करण्यासाठी दो हा कैची प्रकार जो आहे मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे ये जाके आसमान में दहाड़ दो आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी दिलों को मार दो सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायला प्रोत्साहन द्यायचे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्या वाजवायच्या. हा कैची प्रकार जो विकसित झाला तो मराठ्यांना कधी तोंडावरच्या शत्रूचं भय वाटलं नाही, पण पाठीवरच्या शत्रूसाठी म्हणून पाठराखण करणारा सहकारी असावा अशा पद्धतीने हे युद्धतंत्र विकसित झालं होतं. समाधान सर आपल्या समोर पाठीचं प्रात्यक्षिक सादर करत आहेत. का भाव या किशोर का चुनाव या सादर किया सोच लो ओ दयालु भाव या किशोर का चुनाव या की हार का वो भाव तुम ये सोच लो आपल्या शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी या काठीच्या प्रशिक्षणाचं काठीचं प्रशिक्षण दिलेलं आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव, महादेव. भाला हा प्रकार आपल्यासमोर सादर करतोय. आपल्या ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीचे छात्र समाधान दादा हे आपल्याला भालेची फेक दाखवलं आहे. टाळ्या वाजवून आपण त्यांना समर्थन द्यायचंय. अर्जुन आपल्या समोर बाण्याचं प्रात्यक्षिक करतोय. आपल्या मुलांनाही शिकवा, आपणही शिका. आयुष्यात फार पुस्तकं शिकला पण उपयोगाला येत नाही, आता तरी कळायला लागलं असेल. पण शस्त्र वाया जाणार नाही. वाघ, कोल्हा, कुत्र, लांडगं काही पण येऊ नये.
अर्जुन आपल्या समोर पट्ट्याचं प्रात्यक्षिक सादर करतोय. जोरदार टाळ्या वाजवूया. अफजल खानवाल्याच्या वेळेस शिवाजी महाराजांनी दानपट्टीने सय्यद बंडांचा हात वरच्यावर उडवला होता. तोच दानपट्टा या ठिकाणी आता ग्रेट स्पोर्ट अकॅडमीचे संस्थापक समाधान सर या ठिकाणी 5 प्रात्यक्षिक आपल्या समोर दाखवते. अत्यंत अंगावर शहारे आणणारं प्रात्यक्षिक आहे हे. दोन्ही बाजूने धार असणारे शस्त्र आहे. एक नंबर खूप छान. शिवाजी पोटावर ठेवलेलं हे जे फळ आहे काकडी, तर त्याचे बरोबर 2 भाग या पट्ट्याच्या साहाय्याने केलेले ही कसं चालवण्याची मोठी प्रसाद आहे. हे धारदार शस्त्र प्रशिक्षण घेतल्याचे प्रशिक्षण मनीष दादा आपल्या समोर दानपट्ट्याचं प्रात्यक्षिक सादर करतो. जय भवानी. मर्दानी खेळातील अत्यंत अवघड असा प्रकार म्हणजे पट्टा. दानपट्ट्याच्या साह्याने लिंबाचे 2 भाग करायचे. आपण घरामध्ये जरी लिंबू कापलं तरी सुद्धा ते चाकूने नीट कापता येत नाही, पण या पट्ट्याने त्याचे बरोबर 2 शब्द केले जातात. असं हे दानपट्ट्याचं कौशल्य. याला पट्टा कसं म्हणतात? झोपेचं बीज घेऊन रणभूमीवर पसरलेल्या शत्रूला त्याच्या छाताडावर पाय देऊन पलटं मारण्याची ही प्रथा, ही रचना शिवाजी महाराजांनी नव्याने विकसित केली होती. शिवाजी महाराजांनी आपल्या युद्धतंत्रात केलेल्या बदलांमधला हा एक बदल आहे. त्याला पट्टा कसं म्हणतात? पडलेल्या शत्रू सैन्यांमधून जाताना एका फळीचं काम असं की त्याच्या छातावर पाय द्यायचा. त्याचा जर प्राण शिल्लक असेल तर त्याची गर्दन मारायची आणि त्याच्यासाठी हा प्रकार वापरला जायचा. याला पट्टा कसं म्हणतात? अगदी बघा, आपण हातोच पद्धतीने या लिंबाचे बरोबर 2 भाग झालेले. हा मोठ्या साधनेचा अभ्यासाचा विषय आहे. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. आपल्याला पुढील कार्यक्रमासाठी सगळ्यांनी असं नसतं व्हायचंय.